नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी काढणे बंधनकारक झालेले आहे. नाहीतर यापुढे गोष्टींचा लाभ त्यांना मिळणार नाही. सविस्तर माहितीला आपण सुरुवात करतोय. शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रीस्ट्रॅक या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. या संकल्पनेद्वारे शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणले जाते व यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते. या प्रकारे आपल्याला फार्मर आय डी बनवावा लागतो आणि फार्मर आय डी बनवल्यानंतर वेगवेगळ्या योजनेचा आणि सुविधेचा आपल्याला लाभ मिळतो. तर शेतकऱ्यांची व त्यांच्या शेत जमिनीची ओळख पटवणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी हा त्यांना मिळणार आहे. तर ॲग्रीस्ट्रॅक जो काही उपक्रम आहे ते शेतीचे भविष्य बदलणारी एक नवीन प्रणाली असून शेतकरी ओळख क्रमांक ही एक जादू डिजिटल चावी आहे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक संधीचे दरवाजे इथे उघडले जाते. तर सविस्तर माहिती इथे बघू शकतात तुम्ही. तर शेतकऱ्याची व शेत जमिनीची ओळख पटवण्यासाठी आपल्याला एक क्रमांक मिळतो, तेच क्रमांक आपला फार्मर आय डी असणार आहे. तर शेतकऱ्यांना सगळ्या कृषी योजनांचा लाभ इथे मिळणार आहे. सोबतच PM किसान झालं, त्या योजनेतील आवश्यक अटी जर आपण पूर्ण केल्या तर शेतकऱ्यांना योग्य तो लाभ मिळण्यासाठी सुलभता मिळते. त्यानंतर PM किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींचा या ठिकाणी समावेश असणार आहे. सोबतच आपल्याला किसान क्रेडिट कार्ड भेटतं, कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता भेटते. सोबतच इथे बघू शकतात की जर आपले काही नुकसान झाले असेल तर त्याच्यासाठी सुद्धा भरपाई केली जाते. त्यासाठी सुद्धा इथे सुलभ त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या यंत्रणांचा सदर सेवेसाठी सुलभतेसाठी वापर केला जाऊ शकतो. किमतीवर खरेदीसाठी शेतकऱ्याचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकते. म्हणजेच वेळेवर कृषीविषयक सल्ले या ठिकाणी उपलब्ध होणे, ते शेतकऱ्यांना देणे, विविध संस्थांना शेतकऱ्यास संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढ होणे. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टींसाठी, ह्या सगळ्या लाभांसाठी आपल्याला फार्मर आय डी बनवणं आवश्यक आहे. आता फार्मर आय डी बनवण्यासाठी काय काय लागतं ते एकदा इथे आपण पाहून घेऊयात. जसं की शेतकऱ्यांचा आधार क्रमांक लागतो, त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक पाहिजे तुमच्या आधार क्रमांकाला, शेत जमिनीचा खाते नंबर पाहिजे आणि ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याकडे CSC सेंटरला म्हणजेच नागरी सुविधा केंद्राकडे जाऊन आपण या ठिकाणी फार्मर आय डी बनवू शकतो. संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन आपल्याला संपर्क करावा लागतो. सोबतच इथे बघू शकतात की आपण 2 मिनिटातच जवळच्या आपण जर CSC सेंटरवरती गेलो तर लगेच आपल्याला ते फार्मर आय डी तयार करून देतात. त्यासाठी आधार कार्ड नंबर पाहिजे, आधार कार्डला मोबाईल नंबर आपला लिंक असला पाहिजे आणि जे काही शेत जमिनीचा खाता क्रमांक आहे तो जर घेऊन गेला तर तुम्हाला ते खाते क्रमांक फार्मर आय डी इथे तुम्हाला बनवून देतात. तर हा फार्मर आय डी आपल्याला भेटतो आणि त्याच्यासोबत ज्या ज्या सुविधा भेटतात त्यासुद्धा आपल्याला सुविधांचा इथे फायदा होणार आहे, हे महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेतला नाही तर त्यांना भविष्यात कृषीविषयक कोणत्याही अनुदानाच्या योजनेचा लाभ मिळणे कठीण जाणार आहे. म्हणून सांगतोय, ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी जवळच्या CSC सेंटरमधून तयार करायचा आहे. म्हणजेच आपल्याला सगळ्या योजनांचा लाभ इथे भेटू शकतो. तो आय डी कसा ते क्रिएट करायचा आहे ते CSC सेंटरमध्ये तुम्हाला इथे पूर्णपणे आय डी इथे क्रिएट करून दिला जातो. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इथे मी समजून सांगितले. सर्व फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांना शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव असतील त्यांना लवकरात लवकर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.